नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ लता ककडे, श्रीमती राणी पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सांगली. आज आपण इयत्ता 9वी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील एक कविता पाहणार आहोत. कविता क्रमांक 6, या झोपडीत माझ्या. ही कविता आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची. यांचे मूळ नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर. त्यांचा जन्म-मृत्यू साल पाहूया. जन्म 1909 व मृत्यू 1968. हे संत कवी आहेत हे तर आपणाला सर्वांना माहीत आहे, पण याशिवाय ते समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक अशा गोष्टींवर हल्ले चढवणारेही आहेत. याशिवाय त्यांनी देशभक्ती, अहिंसा, आत्मसंयम यांचेही पाठ दिले आणि जनजागृतीही केली. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे यांची स्थापना केली आणि या सर्व कार्यांबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. याशिवाय अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली ही पण त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. याचे कारण काय असेल तर शिक्षण, भेदाभेद, अस्पृश्यता निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव याविषयी अत्यंत कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्याच्या भूमिकेतून लोकशिक्षण देणारा असा हा ग्रंथ आहे. म्हणून हा ग्रंथ खूपच प्रसिद्ध झालेला आहे. आता आपल्या या कवितेत कवीने नेमके काय सांगितले आहे ते पाहता ते म्हणतात, सुख व आर्थिक सुबत्ता यांचा एकमेकाशी काही संबंध नसतो. पहा, आपण म्हणतो की ज्यांच्याकडे खूप सुबत्ता आहे, श्रीमंत आहेत, ती लोक सुखी आहेत. पण तुकडोजी महाराज तसं नाहीत म्हणत. ते काय सांगतायत, सुख व आर्थिक सुबत्ता यांचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो. कारण सुख-दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. मुलांनो पहा, आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. काय म्हणतात तुकडोजी महाराज, सुख-दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. लहानशा झोपडीतही शांती-सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचेच तर वर्णन या कवितेमध्ये संत तुकडोजी महाराज यांनी केले आहेत. मुलांनो, चला आपण ही कविता थोडेसे चालीवर म्हणूयात ना. पहा, राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला, मज्जा व शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. आणि शेवटी काय म्हणतात, पाहुणे सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. पहा, आता आपण प्रत्येक 2 ओळीचा विस्तारानं अर्थ पाहूया. पहिलंच आहे, राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या.
आपण मगाशीच त्यांचा थोडासा गाभा घटक पाहताना बघितलं की संत तुकडोजी महाराज हे आर्थिक संपत्तीला सुखी असं मानतच नाहीत, तर सुख दुःख हे मानवी मनाच्या भावभावना आहेत असं मानणाऱ्यांपैकी एक संत कवी आहेत. मग असे कवी राजा रजवाडे असणं म्हणजे सुखी असणं असं मानतील का? निश्चितच नाही. काय म्हणतात ते, राजाच्या महालामध्ये सुद्धा जी सुख मिळत नाहीत ती सर्व सुख माझ्या या झोपडीत मिळतात, असंच त्यांच्या पहिल्या 2 ओळीचा किंवा पहिल्या 2 कडव्याचा अर्थ आहे. पुढं काय म्हणतात, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पाहावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. म्हणजे काय म्हणतात बघा, राजाच्या महालात जी सुख मिळत नाहीत ती सुख झोपडीत तर मिळतातच, पण याशिवाय रात्री आकाशातील चांदण्याकडे ताऱ्यांकडे पाहत अंगणातल्या जमिनीवर आरामात निजण्याचा आनंद तर या झोपडीतच आहे की जो राजमहालात नाही. पुढे काय म्हणतात, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. पहा याचा अर्थ, महालांमधील तिजोऱ्यांमधून जे धन साठवलेले असते त्यावर सक्त पहारे ठेवूनही चोऱ्या होतात, पण माझ्या झोपडीच्या दारांना कडी कोंडे पण नाही आहेत, उलट ती सताड उघडी आहेत आणि असतात पण. त्यामुळे मला चोरांचे भय नाही. आणि का बरं, तर तशी माझी सांपत्तिक स्थितीच नाही आणि त्याच्यामुळे मला चोराचे भयही नाही आणि त्याच्यामुळे मला पहारेकरी पण लागत नाहीत. पुढं काय म्हणतात बघा, जाता तया महाला मज्जाव शब्द आला भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. म्हणजे याचा अर्थ काय आहे पहा, की राजवाड्यात जाताना प्रत्येकाला अटकाव असतो. म्हणजे काय, परवानगीशिवाय प्रवेश आत मिळत नाही, पण झोपडीत येताना मात्र सर्वांचं खुलं स्वागत आहे आणि इथं भीती पण नाही. कुठं जाऊ, कसं जाऊ, आत घेतील का नाही अशी काहीच शंका कुशंका दडपण आपल्या मनामध्ये असणार नाही. अशी ही किती आनंददायी झोपडी आहे, कुणीही यावं आत असं इथं कवी म्हणतात. पुढं काय म्हणतात बघा, महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. काय म्हणायचं आहे बघा ना, महालामध्ये आरामासाठी मऊ बिछाने असतात, कंदील असतात, झुंबरांची रोषणाई पण असते, तर माझ्या झोपडीत धरतीचाच बिछाना आहे आणि या धरतीवर पहुडलं की निवांत झोप लागते आणि निवांत झोप लागणे हाच मोठा इथला सन्मान आहे. पुढं काय म्हणतात बघा, येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. काय म्हणतात बघा, की अशा या माझ्या झोपडीत कुणीही प्रेमाने या प्रेमाने जा, कोणाचेही इथे धडपण असणार नाही. झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून, काय म्हणतात पहा, झोपडीत येण्याचे माझे सुख पाहून सर्वांनाच आनंद होण्यासारखा आहे आणि कोणीही इथे यावं, कोणाचाही बोजा त्या झोपडीवाल्यावरती पडणार नाही. इतक्या आनंदानं स्वागत होईल आणि तुम्हाला येता येईल. आहे का नाही झोपडीची गंमत? पुढे बघा, पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. या शेवटच्या 2 ओळीमध्ये संत तुकडोजी महाराज काय म्हणतात बघा, की या माझ्या झोपडीत कुणीही आलं तरी दडपण तर नाहीच, पण झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो म्हणे. माझ्या या सुखाचा इंद्राला पण हेवा वाटतो आणि म्हणून तर या
झोपडीमध्ये सर्वांनाच सुखशांती मिळते आणि नांदते, की जी सुखशांती महालांमध्ये, विशेषतः राजवाड्यांमध्ये तर मिळत नसते. मग आता काय सांगतात तुकडोजी महाराज शेवटी पहा, यावरून आपण ही सर्वजण हे लक्षात घ्यायला हवं की सुख हे भौतिक सुखामध्ये नाही, तर कमीत कमी गरजांमध्ये, झोपडींमध्ये आपण सुखी राहू. पण त्यासाठी आपणाला कशाची गरज आहे, तर निर्मळ मनाची गरज आहे. कारण मनाच्याच भावभावना ठरवत असतात आपण सुखी आहोत का दुःखी आहोत. मुलांनो, समजली कविता? म्हणजे सुखी राहायचं असेल तर किती सोपी गोष्ट आहे संत तुकडोजी महाराजांनी सांगितलेली, की सतत मन आनंदी ठेवायचं, कोणताही हव्यास धरायचा नाही आणि समाधानी राहायचं. कमीत कमी गरजांमध्ये राहायची सवय करायची आणि यातच खरं आपलं सुख दडलेलं आहे की नाही गंमत? तर चला आजपासून आपण आपल्यामध्ये परिवर्तन घडवायला सज्ज होऊया. धन्यवाद मुलांनो. थांबूया.